विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे रद्द. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाकडून आदेश जारी. राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार. काटा मारणारे कारखानदार भाजपात गेलेत, केलं वक्तव्य. फास्टॅग नसेल तर आता दुप्पट टोल. वाहनधारकांना मोदी सरकारचा या ठिकाणी दणका. नवा नियम 15 नोव्हेंबरपासून लागू. पाकिस्तान किंचितही मागे हटणार नाही. भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात घुसून लढण्याची क्षमता. पाकिस्तानी सैन्याची भारताला धमकी. राज्यात प्राध्यापकांच्या 12,000पेक्षा जास्त जागा रिक्त. PhD, नेट आणि सेट एक्झाम असूनही अनेक प्राध्यापक त्यांना पदापासून ठेवावं लागतंय वंचित. दार्जिलिंगमध्ये निसर्गाचा प्रकोप. अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी भूस्खलन. 28 जणांचा मृत्यू. धाराशिवमध्ये मनसेकडून खत बियाणं वाटप. शेतकऱ्यांना कर्जवसुली करता तगादा लावू नका. मनसे नेते बा नांदगावकरांचा बँकांना इशारा. नाशिकमधल्या पबमधील गोळीबारात तरुण जखमी. नाशिकच्या सातपूर परिसरातील घटना. निलेश घायवळच्या घरावर पोलिसांचा छापा. घरात सापडलेत जमिनींच्या बेकायदेशीर व्यवहारांचे कागदपत्र. सोलापूरमध्ये चिमुकल्याला वाचवताना वडिलांचा मृत्यू. पुराच्या पाण्यात बुडाला होता 6 वर्षीय मुलगा. आता एक नजर हेडलाईन्सवर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.